पण शिवाजीराजांनी ऐन गोव्यात पोर्चुगीजांच्या इथं किल्ले बांधावेत तिथं नेऊन, आणि पोर्चुगीज पत्र लिहित आहेत लोकांना, लिस्बनला पत्र टाकतायत की शिवाजी इथं किल्ला बांधतो आहे आणि तो आमच्या हद्दीच्या बाहेर आहे, आम्हाला काहीच करता येत नाही, पण त्याला प्रतिबंध केला पाहिजे, कारण नाहीतर तो गोव्याच्या उरावर बसेल, इतके तो जवळ किल्ला आहे, सगळे नदी ओलांडले की गोवा असेल आणि हा माणूस त्रास देईल आम्हाला, त्यामुळं त्याला काहीही करून प्रतिबंध केला पाहिजे. हा किल्ला इथं जर का झाला तर कायम आमच्या हृदयातली जखम मिळते. पोर्चुगीज इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांना, इंग्रज लोक इतके घाबरलेले होते. शिवाजी महाराजांनी सुरत 2दा लुटली, 64 आणि 70ला. 64ला लुटल्याच्या नंतर हेनरी गॅरी नावाचा तिथं एक ब्रिटिश फॅक्टर होता. तुम्ही त्याची पत्र फक्त काढून वाचा, त्याच्यात एक वाक्य कॉमन सगळीकडं सगळ्या पत्रात आहे, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी म्हणून. सुरत कापायला लागते, थरथरायला लागते. शिवाजी असं नाव काढलं की लोक घाबरायला लागतात ते, आणि त्यांना कळत नाही आता हा जमिनीवर नाही येणार आहे का आता तो समुद्रात नाही येणार आहे, काही जाम कळत नाही ते. ह्या माणसाला पंख आहेत, हा गुप्ते होतो कुठेही वगैरे, बऱ्याच अफवा महाराजांच्याबद्दल लोकांनी उठवलेल्या होत्या.